नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सामाजिक सभागृहासाठी 60 लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा सत्कार। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला। आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांनी दलित वस्तीमध्ये प्रशस्त असे सामाजिक सभागृह बांधून देण्यासाठी 60 लाखाचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल येथील समाज बांधवांनी आमदार मानसिंगराव नाईक यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित केला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने व सुधीर कांबळे यांच्या हस्ते आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच संदीप गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला। तसेच समाजाची जागा ही आनंदा कांबळे, बिपिन कांबळे, उत्तम कांबळे यांच्या नावे लागली असता ते त्यांनी समाजास परत दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजामध्ये मोठी एकी असल्याने त्याचा फायदा काय होतो त्याचं उदाहरण म्हणजे या गावच्या समाज बांधवांनी गावासमोर आदर्श ठेवला आहे। एवढा मोठा समाज एकोप्याने राहत असल्याने त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण होऊ नये यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहणार असल्याचं मत व्यक्त केलं। समाजाने समाजाच्या हितासाठी व गावच्या हितासाठी समाजाने एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत नाईक यांनी व्यक्त केले व येणाऱ्या काळात सर्वतो मदत करू असे आश्वासन दिलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे व मनोगत राजेश कांबळे व अप्पासो कांबळे, मंदा सोनताटे यांनी व्यक्त केलं, तर आभार हरीश कांबळे यांनी मानले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। लोकप्रतिनिधी म्हणून आणि पूर्वीपासून आपल्याशी संबंधित असल्यामुळे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रामुख्याने तुमचा सगळा समाज एकत्र येतोय। सगळे समाज बांधव एकत्र येऊन एखादी मागणी ज्यावेळा होत असते त्यावेळा प्रामुख्याने ती मंजूर करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं। कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना एकत्र बांधणं, एकत्र ठेवणं